नमस्कार, मी नरेश गुप्ते. सत्यबजार न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. आपण आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहस्राम कोरटे यांच्यासोबत. आपण बघत आहोत यावर्षी उन्हाळ्यामध्ये अनेकदा अवकाळी पाऊस येत आहे. अशामध्ये रब्बी पिकाचे नुकसान झालेले आहे आणि आमच्या माहितीनुसार काल आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे जे आमदार आहेत सहस्राम कोरटे जे आपल्यासोबत जोडले गेले आहेत, त्यांनी काल आमगाव तालुक्यातील काही गावात दौरा केला आणि शेतपिकाचे नुकसान ची पाहणी केलेली आहे आणि संबंधित अधिकाऱ्यांना पंचनामे करून चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहे. तर वास्तविकता आमदार साहेबांनी जे नुकसानची पाहणी केलेली आहे शेतकऱ्यांची, तर त्यांच्या निदर्शनात काय आलेले आहे आणि त्यांनी कुणाकुणाला आदेश दिलेले आहे आणि किती पट नुकसान झालेले आहे त्याच्यावर सविस्तर चर्चा करूया. त्याचप्रमाणे आता सध्या रब्बी पिकाची फसल निघालेली आहे आणि अशामध्ये खरेदी केंद्र सुरू झालेले नाही आहेत आणि खरीप पिकाचे जे धान्य आहेत ते आतापर्यंत खरेदी केंद्रामध्ये उघड्यावर पडलेले आहेत आणि काही ठिकाणी त्यांना अंकुर सुद्धा आलेले आहे. अशामध्ये शासनाचे आणि खरेदी केंद्राच्या संस्थापकाचे जे आहेत संचालकाचे नुकसान होत आहे. अशामध्ये आमदार सहस्राम कोरटे यांनी त्याकरिता काय पाऊल उचललेले आहे आणि शासन प्रशासनाला त्यांची काय मागणी असेल, या सर्व प्रश्नासोबत त्यांच्यासोबत आज आम्ही जोडलेले आहोत. तर नमस्कार आमदार साहेब, आमच्या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे. काय म्हणाल, आता जे अवकाळी पाऊस सुरू आहे आणि आता जर परवाचीच गोष्ट केलं आपण तर आमगाव तालुक्यामध्ये काही गावामध्ये वेगाने वादळ वारा आला आणि धान पिकाच्या रब्बी पिकाचं नुकसान झाला. काही लोकांचे घराचे छत सुद्धा उडाले आहेत. अशामध्ये आपण आमगाव तालुक्यातील काही गावामध्ये आपण दौरा केलेला आहे. तर कोणत्या कोणत्या गावाला आपण दौरा केला आणि काय आपल्या निदर्शनात आलेले आहे, आपण कुणाला काय आदेश दिलेले आहे? आज खऱ्या अर्थानं आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी एक गोष्ट सांगू इच्छितो की आपली महाराष्ट्राची सरकार ही असंवेदनशील सरकार आहे. या सरकारकडे गरीब माणूस, शेतकरी, शेतमजूर, बहुजन समाजाविषयी या सरकारची संवेदना संपलेली आहे. मी मुंबईला असतानाच मला माहित पडलं की माझ्या मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये धो पाऊस पडून राहिला, वादळी वारं वाहून राहिलं आणि वादळी वाऱ्यासह अनेक नागरिकांचे घराचे घर उडून गेले, घराचे छत उडून गेले. पण त्याच दिवशी खऱ्या अर्थानं प्रशासनानं चौकशी करायला पाहिजेत होती, पण चौकशीचे आदेश दिले नाही. माझ्या कलेक्टर सोबत सुद्धा बोलणं झालं, माझे तहसीलदारांशी सुद्धा बोलणं झालं. त्यानंतर मदत व पुनर्वसन विभागाच्या प्रधान सचिव सोनिया शेट्टी मॅडम यांच्याशी सुद्धा चर्चा झाली आणि त्यांना सुद्धा मी एक निवेदन दिलं की मॅडम, माझ्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस येऊन राहिला, रब्बी पिकाची नुकसान होऊन राहिली, अनेक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होऊन राहिलं, अनेक घरं पडलेले आहे. त्यांनी मला त्याच वेळेस सांगितले की मी कलेक्टर्सना सूचना करतो आणि त्यांना सांगतो आणि कृषी विभागाला सांगतो की आपण जागेवर जाऊन त्या ठिकाणी आपण चौकशी करा, पंचनामे करा. आणि मी मागणी केली की माझ्या मतदारसंघातील ज्याही शेतकऱ्यांचे नुकसान झाले असेल त्या अशा सर्व शेतकऱ्यांना शासनाची मदत मिळाली पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्याच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभी राहिली पाहिजे. मागील काळामध्ये अनेक शेतकऱ्याचे तशाच प्रकारे खरीपाच्या हंगामामध्ये नुकसान झालं होतं, पण दुटप्पी भावना ह्या सरकारने केली होती. अनेक लोक त्या मदतीपासून वंचित झालं, पण त्या मदतीपासून लोक वंचित राहिलं नाही पाहिजे अशा प्रकारची सुद्धा चर्चा प्रधान सचिव सोनिया शेट्टी मॅडम यांच्याशी मी केली. नक्कीचपणे माझ्या मतदारसंघामध्ये काल मी दौरा केला असता आणि तिथली एकंदरीत परिस्थिती बघितली असती, त्या सर्वच्या सर्व घरांचे जे आपलं या मतदारसंघामध्ये फिरत असताना आसोली ग्रामपंचायत अंतर्गत चिंताटोला ह्या ठिकाणी अनेक घरांची पडझड झाली, त्या घरांचे छत उडाले, घर पूर्ण वादळामुळे निष्णाबूत झाले. त्याचप्रमाणे सुरकुडा
व धोबीटोला ग्रामपंचायत सुरकुडा व धोबीटोला ह्या गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांच्या धानाचे नुकसान झालं. त्या ठिकाणी गारपीट पडली. गारासह वादळी वारा आणि पाऊस याच्यामुळे अनेक घरांचे छत उडाले. अनेक घरामध्ये पाणी साचलं. लोकांना तिथं राहण्याची अडचण निर्माण होऊ लागली आणि त्यामुळे मी तिथं यंत्रणेला सुद्धा मी सूचना केल्या की आपण तात्काळ इथले पंचनामे करा. इथल्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गारपिटीमध्ये ज्यांचे नुकसान झाले एकही धान लोमाला राहिलेलं नाही. सर्वच्या सर्व धान खाली जमिनीवर पडलं आणि त्यामुळे एका शेतात तर मी गेलं तर त्या ठिकाणी 1 किलो सुद्धा धान एका बांधीचे होणार नाही अशा प्रकारची परिस्थिती त्या सुरकुळा आणि धोबीटोला ह्या गावामध्ये मला दिसून आली. नक्कीचपणे आणि त्याचप्रमाणे तालुक्यामध्ये आणि माझ्या विधानसभा क्षेत्रामध्ये अनेक गावामध्ये असेच वादळी वाऱ्यासह पाऊस आला आणि अनेक शेतकऱ्याचे नुकसान झाले. आणि म्हणून आम्ही आमच्या शासकीय यंत्रणेला सर्वांना सुद्धा सांगितलं की आपण लवकरात लवकर पंचनामे करून आमच्या शेतकऱ्यांना आणि नागरिकांना मदत देण्याचं काम करावं अशा प्रकारच्या सूचना सर्वांना केल्या. त्याचप्रमाणे आता रब्बी पिकाची फसल निघण्यावर आलेली आहे, पण खरीप पिकाचे जे धान्य आतापर्यंत खरेदी केंद्रातून उचल झालेली नाही आहे आणि त्या धान्याला अंकुर आलेले आहे, त्याबद्दल काय म्हणाल? आपल्या भागामध्ये मार्केटिंग फेडरेशनच्या काही धान खरेदी संस्था आहे. आदिवासी सहकारी संस्था, धान खरेदी केंद्राच्या काही संस्था आहे. अशा प्रकारे आपल्या भागामध्ये कितीतरी शेतकऱ्यांच्या धान खरेदी करणाऱ्या संस्था आहेत. त्यांच्या माध्यमातून मार्केटिंग फेडरेशनचे गोडाऊन मध्ये धान मागील 6 महिन्यापासून पडून आहे. त्याचप्रमाणे आदिवासी सहकारी संस्थांचे धान उघड्यावर पडून आहे. काय झालं की सरकारचं आणि मिलर्सचं ह्यामध्ये कुठल्याही प्रकारचं सामंजस्य आम्हाला दिसून येऊन नाही राहिलं. सरकार मिलर्स सोबत बसायला तयार नाही किंवा बसलं तर त्याच्यामध्ये तडजोड होत नाही आणि त्याच्यामुळे आजही गोडाऊन मध्ये आणि उघड्यावर धान पडून आहे. आज संस्था चालकांची अशी परिस्थिती आहे की मागील काळामध्ये काही अनेक संस्थांवर घटतुटीच्या मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना फटका बसलेला आहे. सरकारचं असं असतो की धान खरेदी झालं की धान खरेदी होता बराबर त्यांच्या महिन्याभराच्या आतमध्ये त्यांचं धान उचल केलं पाहिजे, पण हे सरकार असंवेदनशील आहे. सरकारला कोणाशी काही घेणं देणं नाही. आज कोट्यावधी रुपयाचं लाखो करोडो रुपयाचं धान उघड्यावर पडलेलं आहे. जर एखादाही मोठा पाऊस आला किंवा आता पावसाळ्याची सीजन येऊन राहिली, 8 जून पासून भोग लागणार आहे, नक्षत्र लागणार आहे. जर रोहिणीच्या नक्षत्र 25 मे पासून लागलं आणि पाऊस जर ह्या ठिकाणी आलं तर नक्कीचपणे शासनाचे लाखो करोडो रुपये डुबीत होण्याच्या संपूर्ण ह्या नाकारता येत नाही. त्याचप्रमाणे आज शेतकऱ्यांच्या रब्बीची फसल हातात आलेली आहे. अनेक शेतकऱ्याचे धान घरी चुरून ठप्प्या मारून ठेवलेले आहे, पण सरकार असंवेदनशील आहे. सरकार कुठल्याही निर्णयापर्यंत जात नाही आणि त्यामुळे आतापर्यंत कोणत्याही धान खरेदी केंद्रावर कुठल्याही प्रकारचं धान खरेदी केंद्र झालेली नाही. सरकारला शेतकऱ्याचं गेलं तर काय, सरकारचं नुकसान गेलं तर काय, पण ह्या महाराष्ट्रामध्ये असलेली जी सरकार आहे ही असंवेदनशील सरकार आहे. यांना कोणाशी काही घेणं देणं नाही, शेतकऱ्याशी घेणं देणं नाही, गरीब लोकांशी घेणं देणं नाही, गरीब मजदूरांशी काही घेणं देणं नाही. आज आपण पाहतो की जे रोजगार हमीच्या कामावर जाणारे जे मजदूर आहेत त्या मजदूरांच्या सुद्धा आतापर्यंत कुठल्याही प्रकारच्या त्यांच्या रोजीच्या पेमेंट, जे रोज काम करतात त्यांच्या MRGSच्या पेमेंट सुद्धा सरकारनं त्यांच्या खात्यामध्ये टाकलेला नाही. म्हणजे याच्यावरून लक्षात येतो की ही सरकार शेतकऱ्यांची नाही, गरिबांची नाही, सर्वसामान्यांची नाही, आदिवासीची नाही, दलित समाजाची नाही, कोणाची ही सरकार नाही. ही सरकार फक्त आणि फक्त पक्ष तोडण्याचं काम आणि आपल्या पक्षाला मोठं करण्याचं काम ह्या भारतीय जनता पार्टी सरकारच्या माध्यमातून होत आहे. आपण रोजगार हमीची जर गोष्ट केलं तर रोजगार हमीमध्ये असं आहे की शासनाचे जे निर्धारित रोजी आहे ते न देता एक पुष्कळ कमी रोजी मिळते असे सर्व
म्हणजे कामावर जाणारे मजदूर ते म्हणत आहेत, तर त्याबद्दल काय म्हणाल? या सरकारची असंवेदनशीलता आहे. कारण की ही सरकार, मी आताच तुम्हाला सांगितलं की ही सरकार मजदुरांची नाही, शेतकऱ्यांची नाही. यांना मजदुरांची काहीच घेणं देणं नाही. मी अनेक कामावर मी जातो, अनेक एमआयजीएसच्या साईडवर मी जाऊन बघितलं असतं आणि लोकांची विचारपूस केली असता. त्या ठिकाणी मला अनेकांनी सांगितलं, कोणाला 100 रुपये रोजी पडली, कोणाला 150 रुपये रोजी पडतो, कोणाला 95 रुपये रोजी पडतो. म्हणजे अशा प्रकारच्या रोजी देण्याचं काम षडयंत्र या सरकारच्या माध्यमातून होतो. आमच्या मतदारसंघामध्ये अनेक लोकांना कमी रोजी देण्याचं काम या सरकारच्या आणि यांच्या यंत्रणेच्या माध्यमातून होतो. तरी पण आम्ही यंत्रणेला सांगितलं की जे सरकारी रेट 275 रुपये आहे, 275 रुपयापर्यंत आमच्या नागरिकांना, आमच्या कामगारांना, कष्टकऱ्यांना त्यांच्या रेट आणि त्यांच्या घामाचे भाव, त्यांच्या श्रमाचं मोल मिळालंच पाहिजे, अशा प्रकारची माझी भावना आहे आणि सर्व यंत्रणेला मी सांगितलं. या सर्व बाबीच्या विधानसभा निवडणुकीवर काही फरक पडेल काय? हो, लोक यांची जागा दाखवणार आहेत. नक्कीचपणे येणाऱ्या मागील लोकसभेमध्ये तर जनतेने यांना धडा शिकवलेलाच आहे. मतदारांनी यांना चले जाओ अशा प्रकारच्या यांची जागा दाखवलीच आहे. पण येणाऱ्या विधानसभाच्या निवडणुकीमध्ये सुद्धा महाराष्ट्रामधली आणि माझ्या विधानसभेतली जी जनता आहे ती समजदार जनता आहे. त्या जनतेला समजतो की आपण काय केलं पाहिजे आणि कोणती सरकार आपल्याला चांगलं राहील. फक्त आणि फक्त म्हणजे या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच काँग्रेस प्रणित सरकार चांगलं काम करू शकतो. ह्या महाराष्ट्राला पुढे नेण्याचे काम, गावातील नागरिकांना पुढे नेण्याचे काम, सर्वसामान्यांना न्याय देण्याचे काम ही काँग्रेसचीच सरकार देऊ शकतो, हे जनतेला कळून चुकलेलं आहे. आणि म्हणून येणाऱ्या निवडणुकीमध्ये जी जनता आहे, जे मतदाता आहे, या भारतीय जनता पार्टीला चले जाओ अशा प्रकारचे त्यांना सांगणार आहेत आणि त्यांना त्यांच्या महाराष्ट्रातून पराभव करणार. तर आपल्यासोबत होते आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सैसराम कोरोटे. आपण त्यांच्यासोबत चर्चा केलेली आहे अवकाळी पावसावर. त्यांनी काय काय प्रयत्न केला, कुणाशी चर्चा केला आणि तहसीलदार यांना आदेश दिला, ह्या सर्व गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहे. त्या गावात त्या ठिकाणी जाऊन त्यांनी स्वतः पाहणी केलेली आहे, काय परिस्थिती होती आणि रोजगार हमी बद्दल सुद्धा त्यांनी चर्चा केलेली आहे. आणि याचा परिणाम जे आता महाराष्ट्र सरकार आहे त्याला काय पडणार आहे पुढील विधानसभा निवडणुकीमध्ये हे सुद्धा त्यांनी सांगितलेले आहे. तर अशाच बातमीकरिता सत्यवधान न्यूजला बघत राहा. मिळूया पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.